किसन तात्या ठुबे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा. भोलेशंकर पतसंस्थेचे अध्यक्ष किसन तात्या ठुबे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्य तपासणी शिबिरात अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली, तर रक्तदान शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही राबविण्यात आला. या सर्व उपक्रमामधून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श किसन तात्या ठुबे पाटील यांनी घालून दिला. यावेळी राज्याचे मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोडे यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी किसन तात्या ठुबे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाज हितासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. किसन तात्यांनी एक मोठा समाज, मोठी माणसं इथे जमा केलेली आहेत, जोडलेली आहेत आणि आता यावेळेला त्यांच्या सगळ्या कार्याला आशीर्वाद म्हणून आपण सर्वांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिली. सुनील भाऊ त्यांच्यासोबत आहेत, बालाजी मुंडेजी आहेत, नरोटे साहेब आहेत. तर सगळेच मिळून इथे जी टीम भारतीय जनता पक्ष म्हणून एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून किसन तात्या छान काम करतात. त्यांच्या भावी जीवनातही असंच त्यांना यश मिळत राहो, त्यांना चांगलं उत्तम आरोग्य मिळो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यानंतर राज्याचे लोकप्रिय माननीय किसनरावजी ठुबे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक, जालन्याचे, बदनापूरचे आमदार, जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नारायण भाऊ कुचे साहेब, तसेच इकडे उपस्थित आपल्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी शितोळे साहेब, आमचे सहकारी शहराचे माजी महापौर बापू घडामोडेजी, इकडे उपस्थित नगरसेवक रामचंद्र नरोटेजी, सुनील जगतापजी, गंगूताई भोवरेजी, बालाजी मुंडेजी, नरोटे ताईजी, म्हणून कोण आहे ना, मुक्ताताई ठुबे, इकडे उपस्थित सर्व किसनराव ठुबेंवर प्रेम करणारी या भागातील सर्व नागरिक, बंधू, भगिनींनो आणि मित्र. आत्ताच किशोरजीने सांगितलं तसं किसनराव अतिशय मनमिळावू माणूस. अनेक वर्षापासून आम्ही बघतो या भागात, मुकुंदवाडी भागात जनतेची समस्या घेऊन काम करणारं व्यक्तिमत्व, आणि म्हणूनच तुम्ही या निवडणुकीत किसनराव तात्या समूह यांच्या वाढदिवसानिमित्त इकडे आपण आज आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आणि खरोखर आज ही गरज आहे रक्तासाठी. तर किशोरजी, उन्हाळा रोज शॉर्टेज आहे. रोज कमीत कमी 2-3 जण फोन करतात, साहेब या ग्रुपचं ब्लड पाहिजे, या ग्रुपचं ब्लड पाहिजे. मग आम्ही 2-4 बँकेत फोन करतो, ब्लड बँकेत, मग तिकडून मिळून देतो. का असं आहे, आम्ही फॅक्टरीच्या माध्यमातून, अशा अनेक माध्यमातून बऱ्याचशा ब्लड बँकला रक्त जमा करून दिलेलं असते, त्यामुळे ते पण आपल्याला मदत करतात. पण आज किसन ठुबे यांनी पण, माननीय मोदीजींनी जे संकल्पना, माननीय देवेंद्रजींनी जी आपल्याला संकल्पना दिली की आपला वाढदिवस हा समाज उपयोगी काम केला पाहिजे, आणि त्यामुळेच आज त्यांनी कुठल्याही प्रकारचा जल्लोष किंवा डीजे किंवा असं कुठलाही नाही. त्यांनी आज रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून हा आज इकडे आयोजित केलेला आहे. अच्छा, तर
त्या पद्धतीने हा त्यांचा आजचा वाढदिवस साजरा करतात. मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. किशोरजींनी सांगितलं ते त्यांच्यासारखीच एक बँक म्हणजे पतसंस्था चालवतात आणि त्या पतसंस्था चालवताना काय अडचणी होतात ते मी सहकार मंत्री 1 वर्ष होतो मला माहिती आहे. पण कुठलाही ना आमचा वशिला ना कुठच्या साहेबाचा वशिला पारदर्शकता ठेवून ती संस्था ते चालवतात आणि अतिशय अदर्जाचा ऑडिट वाली संस्था आहे. ते आता करू ना आपण. आता किशोरजी आता आपल्याच हातात आहे. अरे आता तुम्ही काळजी नका करू. ते सगळ्या भ्रष्टाचार बंद करण्याकरता तर आपल्याला करायचं. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे त्यावेळेस. आणि नक्कीच आजच्या किसन तात्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व मनोकामना राजकीय असो व्यावसायिक असो त्या सगळ्या पूर्ण हो हीच त्यांना ईश्वरचरणी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय पर्यावरणाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षांचा आदेश मी ताईंना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायची. आजच्या आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक मान्य किसन तात्या डुबे, नगरसेवकाचे प्रतिनिधी किसन तात्या डुबे यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज येथे आवर्जून उपस्थित असलेले आपणा सर्वांचे लाडके कॅबिनेट मंत्री मान्य अतुलजी सावे साहेब, आपणा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय नारायणभाऊ कुचे, माजी महापौर बापूसाहेबजी घडामोडे, उपस्थित असलेले शहरचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा चितोळे, नगरसेविका नरुपेताई, नगरसेविका गंगू अक्का, उपस्थित असलेले नरोटे भाऊ आणि सर्वच किसन तात्यांवर प्रेम करणारी सर्व मंडळी आणि विशेष प्रेम करणाऱ्या मुक्ताताई डुबे आणि सर्वच मंडळी. साहेब, तात्यांचा स्वभाव म्हणजे बोलणं कमी पण कृती जास्त आणि शांततेने संयमाने आपलं काम ते करत असतात. आणि मागच्याच आठवड्यापूर्वी त्यांनी याचा पण इथेच शिबिराचा शुभारंभ इथे केला होता की घरकुलांसाठी मागितलेला सौर ऊर्जा याचा पण इथे त्यांनी शुभारंभ केला. त्याचं शिबिर घेतलं आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपलं सौभाग्य त्याच खात्याचे मंत्रीसुद्धा आपल्या इथे आहे. तर ही योजना चांगल्या पद्धतीने आपल्या इथे राबवल्या जावी यासाठी त्यांनी शिबिर इथे घेतलं होतं. आज रक्तदान शिबिर इथे घेत आहेत आणि बँकेच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्या सदैव सर्वांच्या संपर्कामध्ये असण्याचं कामं करतात. आज या कार्यक्रमामध्ये ज्यांचं विशेष नियोजन होतं ते सर्वांचे लाडके नगरसेवक सर्व बहिणींच्या पाठीशी यांनी सुद्धा इथे
प्रथम मी संताचा डुबे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. त्यांचा वाढदिवस म्हणूनच नाही तर सदैव समाजाचे प्रश्न सोडवणे आणि सदैव समाजामध्ये राहणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवणे हा तात्यांचा नेहमीचाच एक उपक्रम आहे. आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा तात्यांनी त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले आरोग्य तपासणी असेल, रक्तदान शिबिर असेल, अशा वेगवेगळ्या वृक्षारोपण असेल, अशा वेगवेगळ्या समाज उपयोगी हे कार्य राबवलेलं आहे. तात्यांना मी त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि आई भवानीच्या चरणी प्रार्थना करते की आई भवानीने तात्यांना निरोगी दीर्घायुष्य द्यावं आणि त्यांनी यशाचे शिखर पालन करावं.